मी प्राध्यापक थोरात बीबी, हिंदी विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। मित्रांनो, आज आपण बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी याविषयी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आज अतिशय स्पर्धेचं युग आहे। आज पदवी मिळवणाऱ्यांची संख्या किंवा शिक्षण घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, पण त्या तुलनेत नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे आपल्याला विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा करावी लागते। दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे माहीत नसतात, त्यामुळेही अनेक ठिकाणी ज्या वेगवेगळ्या नोकरीच्या संधी असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत। विशेषतः आज अनेक असे क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी संधी असूनही केवळ माहितीचा अभाव असल्यामुळे किंवा व्यवस्थित त्याविषयीचं ज्ञान नसल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळेच मी हा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी करत आहे की बँकिंग आजच्या काळातलं हे अतिशय एक महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या नोकरी आहेत आणि त्या नोकरींची भरती कशा पद्धतीने केली जाते हे मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची बघायची आहे की बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या ज्या संधी आहेत किंवा ज्या नोकरीच्या जागांची भरती आहे ती IBPS ही संस्था करत असते आणि त्यामुळं आपण आज या लेक्चरमध्ये IBPS विषयी माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये आपण IBPSचं स्वरूप, IBPS अंतर्गत येणाऱ्या बँकांविषयी माहिती, त्या अंतर्गत जी विविध पदं भरली जातात त्या पदांची माहिती व परीक्षेची माहिती, परीक्षेचं स्वरूप आणि एकूणच यांची भरती प्रक्रिया कशी होते हे या ठिकाणी आपण आज बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण IBPSचं स्वरूप समजून घेऊया। IBPS म्हणजे काय, तर त्याचा लॉंग फॉर्म आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन। इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात बँकेत नोकर भरती करण्यासाठी स्थापन केलेली ही एक संस्था आहे। म्हणजे तिचं काम काय आहे, तिचं काम बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या बँका आहेत त्या बँकामध्ये जी वेगवेगळी पदं निघतात त्या पदांसाठी नोकर भरती जी करायची आहे त्यासाठी परीक्षा घेणे व परीक्षा घेऊन जे उमेदवार पात्र होतील त्यांची योग्य बँकेत किंवा त्यानुसार बँकेमध्ये त्यांची पोस्टिंग करणं हे IBPSचं काम आहे। पूर्वी बँकेचं काम हे NIBM अर्थात राष्ट्रीय बँकिंग व्यवस्थापन संस्था ही संस्था करत होती, पण त्यानंतर 1984 ला असं लक्षात आलं की या सगळ्यांच्या सुविधा करण्यासाठी एक अशी कॉमन संघटना किंवा संस्था असली पाहिजे जी सगळ्या बँकेमध्ये नोकर भरती करू शकेल आणि त्याच उद्देशाने IBPSची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 1984 ला ही IBPS अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ही संस्था स्थापन झालेली आहे आणि तेव्हापासून ही संस्था ज्या महत्त्वाच्या बँक आहेत त्या बँकामध्ये नोकर भरतीचं काम जे आहे ते करत आहे। मग या संस्थेमध्ये कोण कोण येतं, तर या संस्थेमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, भारत सरकारचं वित्त मंत्रालय, IIT मुंबई, राष्ट्रीय बँकिंग व्यवस्थापन संस्था आणि भारतीय बँकिंग संघटना या सगळ्यांचे प्रतिनिधी हे IBPS मध्ये असतात आणि हे सगळे मिळून बँकिंग क्षेत्रामध्ये नोकर भरती कशी करायची किंवा त्याच्या परीक्षा, त्याचं इतर स्वरूप या सगळ्याचा निर्णय घेत असतात। म्हणून आज IBPS आपल्याला बऱ्याच वेळा माहीत नसतं की नेमकं काय आहे, कसं आहे। तर IBPS
ही संस्था आज बँकिंग क्षेत्रामध्ये जी वेगवेगळी नोकर भरती केली जाते त्यासाठी परीक्षा आयोजित करायचं काम करतं आणि आपल्याला त्या परीक्षेला बसलं पाहिजे. आपण त्या परीक्षेला बसलो तर आपण बँकिंग क्षेत्रामध्ये आज जाऊ शकतो. डायरेक्ट बँकिंगमध्ये भरती किंवा एखाद्या बँकेत आता डायरेक्ट भरती होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्ता या IBPS चे चेअरमन हे राजकिरण राय आहेत, त्याचे संचालक हृदयेश कुमार बी आहेत. तर हे झालं IBPSचं स्वरूप. आता आपण IBPS अंतर्गत कोणत्या बँका येतात याविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. तर जवळपास भारतातल्या 50 महत्त्वाच्या बँका या IBPS अंतर्गत येतात. याचा अपवाद फक्त भारतीय स्टेट बँक आहे. भारतीय स्टेट बँक स्वतःची भरती स्वतंत्रपणे करते, ती IBPS अंतर्गत येत नाही. पण स्टेट बँक सोडून इतर सगळ्या महत्त्वाच्या ज्या बँका आहेत ज्याच्यामध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब व सिंध बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ मैसूर, आंध्रा बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, कॉर्पोरेशन बँक, IDBI बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनियन बँक, विजया बँक, सिंडिकेट बँक यासारख्या जवळजवळ सगळ्या मोठ्या 50 पेक्षा जास्त बँका या IBPS अंतर्गत येतात. या बँका काय करतात? या बँका आपल्या विभागात किंवा आपल्या बँकेमध्ये ज्या जागा रिक्त आहेत त्याची माहिती IBPS ला देते आणि IBPS सगळ्या बँकांची माहिती आल्यानंतर त्याविषयी भरती प्रक्रिया किंवा भरती परीक्षा आयोजित करण्याचं काम करत असते. त्यामुळं या सगळ्या बँकामध्ये जर आपल्याला नोकरीला लागायचं असेल तर आपल्याला IBPS ची परीक्षा देणं आवश्यक आहे, तरच आपण यामध्ये नोकरीला लागू शकतो. याला अपवाद फक्त स्टेट बँक असतो. मग या सगळ्या बँका ज्या आहेत किंवा या सगळ्या वित्तीय संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची पदं आहेत आणि त्यासाठी काय काय परीक्षा घेतल्या जातात तर याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर बँकेमध्ये साधारणतः IBPSने बँकेतील जी पदं आहेत त्याचं वर्गीकरण हे 4 गटामध्ये केलेलं आहे किंवा 4 भागामध्ये केलेलं आहे आणि ते म्हणजे IBPS PO म्हणजे प्रोबॅशनरी ऑफिसर्स त्याला म्हणतात. नंतर IBPS SO, IBPS क्लर्क आणि IBPS RRB. लक्षात आलं? IBPS PO, IBPS SO, IBPS क्लर्क आणि IBPS RRB अशा प्रकारच्या 4 पदं किंवा अशा प्रकारची 4 वेगवेगळी पदं जी आहे ती साधारणपणे बँकेमध्ये असतात. तर आपल्याला या सगळ्या पदाविषयी थोडक्यात माहिती घ्यायची. एवढंच नाही, त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असते किंवा इतर महत्त्वाची जी पात्रता आहे आणि परीक्षा आहे या संदर्भाने आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया IBPS PO म्हणजे काय? प्रोबॅशनरी ऑफिसर म्हणजेच परीक्षाधीन अधिकारी. याच्यामध्ये बँक मॅनेजर किंवा तत्सम ज्या सगळ्या प्रकारच्या पोस्ट असतात मोठ्या स्वरूपाच्या त्या पोस्ट या सगळ्यामध्ये येत असतात. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे कुठल्याही विद्यापीठाची, फक्त ते विद्यापीठ गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त असलं पाहिजे किंवा UGCचं मान्यता प्राप्त असलं पाहिजे. तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी BA, BCom, BSc किंवा BSc ॲग्री, इंजिनिअरिंग वगैरे कुठलीही कोणतीही पदवी म्हणजे त्याला बंधन नाही. आर्ट, कॉमर्स, सायन्स कुठल्याही शाखेची पदवी इथे चालते. यासाठी वयोमर्यादा असते 20 ते 30 वर्ष. हे कमीत कमी आपलं वय 20 आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असावं लागतं. यासाठी जी परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये 4 वर्ग येतात. एक पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा, नंतर मुलाखत आणि मग प्रोव्हिजनल अलॉटमेंट केली जाते. तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि शेवटी प्रोव्हिजनल अलॉटमेंट अशा स्वरूपात POची भरती केली जाते. दुसरा आहे IBPS SO म्हणजे स्पेशल ऑफिसर, विशेष अधिकार किंवा विशेष अधिकारी जे असतात ज्यांना वेगळे अधिकार प्राप्त असतात ते याच्यामध्ये येत असतात. यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीच आहे. फक्त फरक PO आणि SO मध्ये एवढा आहे की PO ला सर्व प्रकारच्या पदव्या चालतात. SO ला मात्र जे पद आहे त्या पदानुसार तुम्हाला पदवी घ्यावी लागते. म्हणजे
जी पदं याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आय टी ऑफिसर असेल तर तुम्हाला BCS किंवा कम्प्युटरशी संबंधित पदवी असणं आवश्यक असतं. त्यानंतर ॲग्री फील्ड ऑफिसर याच्यामध्ये BSc ॲग्री ज्याचं आहे ते याच्यात जाऊ शकतात. राजभाषा अधिकारी याच्यामध्ये हिंदी मुख्य विषय आणि ज्याला इंग्लिशचं ज्ञान आहे किंवा ज्याला जनरल सब्जेक्ट इंग्लिश BA डिग्रीला असेल तो राजभाषा अधिकारी म्हणून जाऊ शकतो. लॉ ऑफिसर याच्यामध्ये LLB किंवा BSL जे आहे. याच्यात पर्सनल मॅनेजर याच्यामध्ये इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स असतं आणि मार्केटिंगमध्ये पण कॉमर्स किंवा BBA वगैरे जे आहे ती पदवी इथे चालू शकते. म्हणजे थोडक्यात काय पदानुसार आपण इथे पदवी इथे लागत असते. याची वयोमर्यादा ही 20 ते 30 वर्ष आहे. याची सिस्टीम सुद्धा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट अशा स्वरूपाची आहे. म्हणजे सुरुवातीला पूर्व परीक्षा होईल, नंतर मुख्य परीक्षा, नंतर मुलाखत आणि मुलाखतीतून तुम्ही पात्र झाल्यावर तुमची प्रोव्हिजनल तुम्हाला एखाद्या पदावर अलॉट केलं जाईल. त्यानंतर तिसरे आहे IBPS क्लर्क. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता कुठल्याही विद्यापीठाची किंवा कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कुठलीही पदवी या ठिकाणी चालते. म्हणजे बऱ्याच वेळा क्लर्क म्हटलं की आपल्याला असं वाटतं की फक्त कॉमर्सची पदवी इथे लागत असेल, तर असं काही बंधन इथे नाहीये. आर्ट्स सायन्सचे लोक सुद्धा IBPS क्लर्क साठी अप्लाय करू शकतात, पण त्याला थोडंसं कम्प्युटर आणि टायपिंगचं नॉलेज असणं आवश्यक असतं. तर त्यानंतर त्याचं वयोमर्यादा 20 ते 28 वर्ष आहे. याच्यामध्ये परीक्षेचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मग प्रोव्हिजनल अलॉटमेंट. म्हणजे क्लर्क साठी मुलाखत नाही, डायरेक्ट पूर्व परीक्षा घेतात, त्यानंतर मुख्य परीक्षा घेतात आणि मुख्य परीक्षेतून जे पास होतील किंवा जे त्यांच्या नियमानुसार पात्र होतील त्यांची डायरेक्ट अलॉटमेंट केली जाते. यांच्यासाठी मुलाखत नाही. आणि चौथा भाग आहे IBPS RRB. RRB म्हणजे रिजनल अँड रुरल बँक ऑफिसर. म्हणजे ज्या ग्रामीण बँका आहे किंवा ज्या क्षेत्रीय बँका आहे अशा बँकांची भरती या अंतर्गत केली जाते. म्हणजे IBPS अंतर्गत केवळ भारतीय बँका किंवा ज्याला राष्ट्रीय बँका ज्या आहेत ह्याच येत नाहीत, रिजनल बँका सुद्धा याच्या अंतर्गत येतात आणि वेगवेगळ्या रिजनल बँकेमध्ये जी पदं आहेत त्या पदांची भरती जी आहे ती सुद्धा IBPS करत असते. आणि यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीच असते. वयोमर्यादा त्याची 21 ते 40 वर्ष आहे. याच्यामध्ये 2 प्रकारची पदं येतात. एक ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 म्हणजे याच्यात 3 पदं आहेत तसं बघितलं तर. एक ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3. जे अधिकारी श्रेणी 1, अधिकारी श्रेणी 2 आणि अधिकारी श्रेणी 3 आणि दुसरं आहे ऑफिस असिस्टंट, कार्यालय सहाय्यक. अशा प्रकारची पदं याच्यामध्ये येत असतात. तर आपण या पदानुसार काय काय किंवा परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे बघूया. या सगळ्यांसाठी शैक्षणिक पात्रता पदवीच आहे आणि वयोमर्यादा 21 ते 40 वर्षच आहे. आता ऑफिसर स्केल साठी जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि मग प्रोव्हिजनल अलॉटमेंट. म्हणजे जे PO साठी आहे राष्ट्रीय बँकेमधल्या तेच ऑफिसर स्केल साठी परीक्षा या ठिकाणी घेतली जाते. त्यानंतर ऑफिसर स्केल 2 आणि 3 साठी ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये मुख्य परीक्षा, मुलाखत आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट. म्हणजे याच्यामध्ये पूर्व परीक्षा घेतली जात नाही, डायरेक्ट फायनल एक्झाम घेतली जाते. एकच परीक्षा याच्यामध्ये होते, त्यानंतर मुलाखत होते आणि त्यानंतर तुमचा प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे ती केली जाते. त्यानंतर ऑफिस असिस्टंट साठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट. म्हणजे असिस्टंट साठी मुलाखत नाही, याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि डायरेक्ट अलॉटमेंट तुमची जी आहे ती केली जाते. तर अशा प्रकारे या सगळ्यांचं स्वरूप आहे. तर आता हे झालं आपल्या वेगवेगळ्या पदांचं स्वरूप. तर जी भरती प्रक्रिया आहे ती नेमकी कशी होते, तर यासाठी IBPS ही संस्था जाहिरात प्रकाशित करते. म्हणजे IBPS काय करते, तर IBPS दरवर्षी वेगवेगळ्या बँकेमध्ये किंवा बँकेकडून रिक्त झालेल्या ज्या जागा आहेत किंवा त्यांना ज्या जागा भरायच्या आहेत त्याची माहिती मागवते. या वेगवेगळ्या बँका आपल्या शाखेतील किंवा आपल्या बँकेतील ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या ठिकाणची सगळी माहिती संकलित करून किती जागा
कुठल्या पदानुसार किती रिक्त आहेत त्या सगळ्यांची माहिती जी आहे ती IBPS ला देते आणि मग त्याचं कॅटेगरी वाईज वगैरे सगळं वर्गीकरण गव्हर्नमेंट नियमानुसार केलं जातं आणि त्या सगळ्या गव्हर्नमेंट नियमानुसार वर्गीकरण करून त्या सगळ्यांची माहिती ह्या बँका IBPS ला देतात आणि त्यानुसार मग IBPS सगळ्या बँकांसाठी एकत्रपणे जाहिरात प्रकाशित करते. मग बऱ्याच वेळा IBPS ला 4च बँकांची माहिती मिळते, 10च बँकांची माहिती मिळते. मग त्या प्रमाणात IBPS दरवर्षी ही परीक्षा ही दरवर्षी होत असते, ही भरती दरवर्षी होते आणि त्यामुळं IBPS दरवर्षी जेवढी माहिती मिळेल, दरवर्षी जेवढ्या बँकांकडून जागांविषयी माहिती मिळेल त्याची भरती प्रक्रिया ही राबवत असते आणि IBPS वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून, नेटच्या माध्यमातून किंवा IBPSची जी वेबसाईट आहे, त्यांचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर याची जाहिरात प्रकाशित करत असतं. त्यानंतर जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर एक विद्यार्थ्याला त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे त्या जी IBPSची जी ऑनलाईन आहे किंवा IBPSची जी वेबसाईट आहे, IBPSच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्याला काय करावं लागेल, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना विद्यार्थ्याला परीक्षेचं शुल्क सुद्धा भरावं लागतं. मग किती शुल्क असतं तर साधारणतः SC, ST आणि PWD या वर्गांसाठी किंवा या प्रवर्गांसाठी 100 रुपये हे परीक्षा शुल्क असतं आणि जनरल आणि ऑर्डर याच्यामध्ये OBC येतं, त्यांच्यासाठी 600 रुपये हे परीक्षा शुल्क असतं. तर ते परीक्षा शुल्क जे आहे ते आपल्याला या ठिकाणी भरावं लागतं. त्यानंतर मग तुमची पूर्व परीक्षा होते. पूर्व परीक्षा ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन, म्हणजे जसं ज्या प्रमाणात IBPS कडे रजिस्ट्रेशन होईल त्यानुसार याचं नियोजन IBPS करत असते आणि त्यानुसार यांची ऑनलाईन परीक्षा किंवा ऑफलाईन परीक्षा जी आहे ती होत असते. आता याच्यामध्ये मुद्दा एक येतो की ही परीक्षा कुठे होते. तर यासाठी IBPS काही सेंटर्स नियुक्त करतात. अर्थात ते विद्यार्थी संख्येवर अवलंबून असतं. विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर सेंटरची संख्या कमी असते, विद्यार्थी संख्या जास्त असेल तर सेंटरची संख्याही जास्त होते. साधारणपणे महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पुणे तर ही 5 महत्त्वाची केंद्र या परीक्षेसाठी निवडली जातात आणि संख्या वाढली तर जिल्हावाईज सेंटर सुद्धा दिली जातात. तर अर्थात ती त्यावेळीची परिस्थिती बघून IBPS तो निर्णय घेत असतो आणि ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात होत असते. परीक्षा झाल्यानंतर साधारणतः 45 ते 50 दिवसामध्ये या पूर्व परीक्षेचा निकाल हा ऑनलाईन प्रदर्शित केला जातो किंवा ऑनलाईन तो त्यांच्या वेबसाईटवर टाकला जातो. त्या ऑनलाईन निकालानुसार एक कट ऑफ, प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ IBPS ठरवत असते आणि त्या कट ऑफ नुसार उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होत असतात. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की 200 मार्काची परीक्षा असेल तर 200 पैकी जर समजा SC कॅटेगरीसाठी 120 मार्काचा कट ऑफ असेल तर 120 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क ज्यांना असतील ते मुख्य परीक्षेसाठी पात्र होईल. 200 पैकी समजा 110 मार्क ST कॅटेगरीसाठी कट ऑफ असेल तर 110 पेक्षा जास्त मार्क ज्यांना मिळतील ते मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील. त्यापेक्षा जे कमी असतील ते पात्र होणार नाहीत. त्यानंतर जनरलसाठी समजा 140 असेल तर 140 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क ज्यांना असतील ते मुख्य परीक्षेसाठी जातील. आलं लक्षात. तर असा हा कट ऑफ असतो. म्हणजे एक विशिष्ट बाउंड्री ते ठरवून येतात, त्याच्यापेक्षा जास्त जे आहेत ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. अर्थात त्यासाठी काही प्रमाण त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्या प्रमाणानुसार ते कट ऑफ जे आहे ते डिक्लेअर करत असतं. मग त्यानंतर जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांची मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपात घेतली जाते. त्यानंतर परत 45 ते 90 दिवसामध्ये त्याचा निकाल लावला जातो आणि त्याचा निकाल लागल्यानंतर त्यातही परत कट ऑफ जसं आपण पूर्वी बघितलं त्याप्रमाणे इथेही कट ऑफ लावला जातो आणि त्या कट ऑफ नुसार पात्र जे उमेदवार आहे त्यांची पदानुसार जिथे आवश्यक आहे तिथे मुलाखत घेतली जाते. जिथे मुलाखत कंपल्सरी नाही किंवा आवश्यक नाही त्यांना डायरेक्ट प्रोव्हिजनल अलॉटमेंट दिली जाते. पण अनेक पदामध्ये मुलाखत आवश्यक आहे तर त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घेतली जाते आणि त्यांची मुलाखत घेऊन मग
जे त्याच्यामध्ये पात्र होतील त्यांना प्रोव्हिजनल अलॉटमेंट दिली जाते. आलं लक्षात? तर अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया आहे. तर या पद्धतीने मी आपल्याला या ठिकाणी IBPS त्याचं काम आणि बँकेमध्ये कशा प्रकारे आपण नोकरीला जाऊ शकतो याविषयी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न थोडक्यात केलेला आहे. त्याच्यामध्ये अजूनही अनेक मुद्दे आहेत, जसं या परीक्षेचं स्वरूप काय आहे, म्हणजे नेमकं कोणता आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यामध्ये जनरल नॉलेज आहे की काय आहे, असे अनेक मुद्दे आहेत. तर हे जे मुद्दे आहे ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघूया. तर हे लेक्चर तुम्ही बघा आणि कसं वाटलं त्याचा अभिप्राय मला कळवा, म्हणजे तुम्हाला त्यानुसार मला पुढील लेक्चर देता येतील. धन्यवाद.